नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवाळी आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, भरभराटाची जावो. महागाई, बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकरी पिचलेला आहे, अशा सगळ्या अंधकारमय वातावरणामध्ये आपल्याला पंथी पण लावायची आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला होणाऱ्या मतदानात आपल्याला मतदानाचा अधिकार बजावून हे सरकार कोणाचं आणायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. तो ठरवण्याचा मतदार म्हणून आपला सगळ्यांचा तो अधिकार आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक मोठा त्यातला पार्ट आहे. लोकशाही आपल्याला सक्षम करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरावी अशी अपेक्षा आहे. असो, मी आज बोलायला आपल्याशी आलोय ते अजित पवारांनी जे काय स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या संदर्भाने काही विधानं केली. कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाचे उमेदवार जे भारतीय जनता पार्टीतनं आयात केलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, यांच्याकडे उमेदवार नव्हता म्हणून उसना उमेदवार घेऊन भारतीय जनता पार्टीकडनं उभा केलाय. त्या संजय पाटलांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांनी स्वर्गीय आबा पाटील यांचे चिरंजीव, जी कोरी पाटी आहे राजकारणामध्ये, गेल्या काही दिवसामध्ये ते सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करतायत, त्या रोहित पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी काही बोलायला नसल्यामुळे त्यांच्या वडिलांच्यावर म्हणजे स्वर्गीय आर पाटलांच्या संदर्भाने अजितदादांनी काही त्या ठिकाणी विधानं केली. ज्या विधानामध्ये किती तथ्य किती नाही हे महाराष्ट्र आता बघतोय. मीडियामध्ये त्याची चर्चा सुरू झाली. खर तर जलसंपदा घोटाळा एकेकाळी खूप गाजला होता, हे आपल्या सगळ्यांना आठवत असेल. आज त्याचा विषय तसा निवडणुकीत नव्हताच, परंतु अजित पवारांनी स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन ठेवले. त्याचं कारण त्यांनी आर पाटलांच्या बद्दल जे काही विधान केलं की आर पाटलांनी माझा केसानी गळा कापला, असं अजित पवार त्या भाषणात बोलले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की केसानी गळा कापला कधी म्हणतात? अजित पवारांनी तुम्हाला काही कपट कारस्थान केलं का? कुठलं कपट कारस्थान केलं? अजित पवार, तुम्ही ज्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहात, त्यांच्या सरकारमध्ये अर्ध उपमुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सक्रिय आहात, त्या देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर आरोप केलेले तुम्ही विसरले का? 2018, 11, 12, 13 या 2 वर्षाच्या काळामध्ये जलसंपदा घोटाळ्याच्या माध्यमातून किती आरोप केले गेले? बैलगाडीवर पुरावेत असं मोर्चा देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनी काढला होता. सीबीआय चौकशीची मागणी केली होती. राज्यभर आंदोलनं केली होती. सभागृह, विधान परिषद, विधानसभा त्यांनी बंद पाडलेल्या होत्या आणि चौकशीची मागणी केली. ती सीबीआय चौकशीचा आग्रह त्यांचा होता. आणि मग अशा पद्धतीनं सभागृहामध्ये मंत्र्यांना, त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना सगळ्यांना आश्वासनं द्यावी लागली. आणि मग त्या निमित्तानं जी काही चौकशी करायची होती त्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री म्हणून आर पाटलांनी सही केली. ही चूक झाली का त्यांची? त्याच्यानंतर ते सरकार तुम्ही पाडलं पृथ्वीराज चव्हाणांचं. मग सुनील तटकरे, तुम्ही दोघं जलसंपदा खात्याचे मंत्री राहिलेला होतात. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की आर पाटलांनी ही जी काही चौकशीवर सही केली हे तुम्हाला आज कळलं नाही, तर तुम्ही सांगताय की मला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर सही केल्यावर सांगितलं घरी बोलावून. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जी काही कपट कारस्थान केलं, कूटनीती केली, ही तुम्हाला लक्षात येत नाही का? देवेंद्र फडणवीसांनी खरं तर मंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. असं असताना मुख्यमंत्री म्हणून त्या जुन्या फाईलवर त्यांनी सही केली, अंतिम मान्यता चौकशीला दिली आणि चौकशी सुरू केली. या सगळ्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी काही चाल केली, ही चाल करून तुम्हाला त्यांनी टार्गेट केलं होतं. सरकारही पडलं होतं आपलं त्या काळात, तुम्हाला आठवत नाही का? जर माधव चितळे समिती असेल, वडनेरे समिती असेल किंवा बेंडगिरी समिती असेल, या सगळ्या समित्यांनी जे काही अहवाल दिले, ज्या काही चौकशा झाल्या, त्याच्यामध्ये पुढे काही झालेलं नाही. तुम्हाला उलट देवेंद्र फडणवीसांनी 80 तास तुमचं दोघांचं जे सरकार आलं होतं, तुम्ही पहाटे लवकर उठून जे काही शपथविधी घेतला आणि 80 तासाच्या त्या सरकारमध्ये तुम्ही दोघांनी मिळून तुम्हाला स्वतःला क्लीन चिट मिळवली. एसीबीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये ऍफिडेव्हिट सादर करून घेतलं आणि त्याच्यात काही तथ्य नाही, अजित पवारांचा सहभाग नाही असं क्लीन चिट मिळवून घेतलं आणि ते तुमचं 80 तासाचं देवेंद्र फडणवीसांनी तुमचं सरकार बाजूला गेलं आणि नंतर पुढे काय झालं ते माहिती आपल्याला. परंतु अजितदादांना मला तुम्हाला सवाल आहे, मी प्रवक्ता तुमच्या पक्षाचा, तुम्ही आमच्या पक्षात आपण एकत्र होतो. 2015 पासून या पक्षाचा मी प्रवक्ता आहे. प्रवक्ता म्हणून सुद्धा मला बाजू मांडताना अनेकदा तुम्हाला आम्ही
याच्याबद्दलचे डिटेल्स मागायचो, पण तुम्हाला डिटेल्स कधी देता आल्या नाहीत दादा. तुम्ही या संदर्भात सक्षमपणे कधी बाजूही मांडल्या नाहीत. मी तुम्हाला आठवत असेल, पुण्यात विभागीय कार्यालयात एकदा मी भेटलो होतो, तुम्हाला म्हटलं होतो की दादा या संदर्भात आपण खुलासेवार जरा स्पष्टीकरण जर दिलं तर आपल्यावरचे आरोप निघून जातील. पण मला आज कळतंय तुमच्या बोलण्यातनं की तुम्ही आता पवार साहेबांचा पक्ष दिल्ली स्वरांच्या आशीर्वादाने चोरून फोडून तिकडे नेला आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने अर्धे उपमुख्यमंत्री झाला. याचं कारण तुम्ही आता उपमुख्यमंत्री होण्याच्या 4 दिवस आधी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तुमच्यावर 70,000 कोटीचा आरोप केला होता. तुम्ही आरोप केला, तुम्ही चौकशीला घाबरले, तुम्हाला वाटलं आता हे आतमध्ये टाकतील आपल्याला. मग आज तुम्ही घाबरून तिकडे गेला होता आणि आता देवेंद्र फडणवीस किंवा बीजेपीने तुम्हाला टार्गेट करून त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले होते. हे सगळे आरोप तुम्हाला आता चावतायत का? तुमचे लचकेत वाढतायत का? तुम्हाला झोप येत नाहीये का अजितदादा? म्हणून तुम्ही तिकडे गेला का? आणि आज आर पाटलांच्या बद्दल तुम्ही बोलता. आर पाटलांनी काय चूक केली? त्यांच्याकडे जर सभागृहामध्ये चौकशीला आलं विषय, चौकशी करणं हे गृहमंत्री खात्याचे ते गृहमंत्री असताना त्यांनी सही केली, याच्यात तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही जर दोषी नव्हता असं तुमचं ठाम मत आहे ना आज, पण तुम्ही दोषी नाहीयेत ना. तुम्ही जर दोषी नाहीत तर तुम्हाला घाबरायची काय कारण होती त्यावेळेस सुद्धा? म्हणून तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला होता का? म्हणून तुम्ही त्यांचं सरकार पाडलं होतं का? हा आज पडतोय प्रश्न. कारण तुम्हीच या विषयाला आता वाट मोकळी करून दिली त्या चर्चेला. तुम्ही बोलल्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी परवा मीडियामध्ये सुद्धा काही खुलासे दिले. ते खुलासे आम्ही ऐकलेत. त्याचबरोबर विजय पांढरे जे चीफ इंजिनियर होते मेरीचे, क्वालिटी कंट्रोल बोर्डाचे चीफ इंजिनियर, त्यांनी त्या चौकशीमध्ये बेंडीगिरी समितीमध्ये काम केलेलं होतं आणि त्या चौकशी अहवालामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते विजय पांढरेंनी सुद्धा सांगितलं की प्रचंड मोठे घोटाळे झालेले आहेत. हे सगळे घोटाळे झाले होते. प्रधानमंत्र्यांनी तुमच्यावर आरोप केला होता. तुम्हाला भीती वाटली, तुम्ही घाबरले, म्हणून तिकडे गेलात. आज विधानसभेच्या अनुषंगाने प्रचाराचे मुद्दे आमच्याकडे नव्हते असं नाही, मुद्दे होतेच. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, असे पेपर फुटीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, प्रत्येक घटकाचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न इथे गंभीर आहेत. हे सगळे प्रश्न इथे असताना तुम्ही आता जो ना मुद्दा इथे चर्चेत आणला, स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि स्वर्गीय आर पाटलांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणता की केसाने गळा कापला. आर काय चूक केली? आज त्यांना महाराष्ट्र हयात नाहीये. खरं ते जर आज हयात असतं ना अजितदादा, त्यांनी तुमच्या या मुद्द्याला सणसणीत उत्तर दिलं असतं, जोरात उत्तर दिलं असतं आणि खुलासेवार उत्तर दिलं असतं. परंतु तुम्ही त्यांचा मुलगा रोहित पाटील याला पराभूत करण्यासाठी तो जुना राग काढताय आणि रोहित पाटलांच्या विरोधात प्रचार करताय. करता आभार गेले तेव्हा तुम्ही श्रद्धांजलीपर भाषणात सांगितलं की कुटुंब मी दत्तक घेईन वगैरे असं बोलला होता तुम्ही सगळं. आज त्या कुटुंबाला तुम्ही पोरकं करून तुम्ही त्यांच्यावर तिथे उसना उमेदवार उभा करून पारंपरिक विरोधात असलेला रोहित पाटलांना पराभूत करण्यासाठी तुम्ही कंबर कसली आहे का? बदला घेताय का तुम्ही आर पाटलांच्या विरोधातला? खर तर आर पाटलांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे. आर पाटलांची इमेज बघा दादा, तुम्ही आणि आर पाटील समोर उभे करा दादा, डोळ्यापुढे चित्र महाराष्ट्राने आणावं. काय दिसतं? आरारामांच्या नावाने काही इथं योजना आजही चर्चेत आहेत. त्यांनी ग्रामविकास मंत्री असताना ग्राम स्वच्छता अभियान राबवलं. त्यांनी ते अभियान इतकं मोठं राबवलं की शौचालय बांधली महाराष्ट्रभर. महाराष्ट्र स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न केला. ती योजना त्यांची गाजली. त्यांनी तशाच पद्धतीनं महात्मा गांधी तंटामुक्त अभियान काढलं, तीही त्यांचं अभियान गाजलं. अनेक गावाच्या गावात तंटेमुक्त झाले. त्यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला, त्यांनी गुटखाबंदीचा निर्णय घेतला. त्यांच्या अनेक योजना गाजल्या, निर्णय गाजले. पण अजितदादा, मला तुम्हाला सवाल आहे, तुम्ही इतक्या वर्ष उपमुख्यमंत्री आहात, मंत्रिमंडळात 20-25 वर्ष, तुम्ही कोणत्या योजना तुमची गाजली? अजित पवारांच्या नावाने एकही योजना आम्हाला या महाराष्ट्रात दिसत नाही गाजलेली, की जी फार प्रभावी आहे, फार रिझल्ट देणारी आहे. अशी एखादी योजना अजितदादा तुमच्या नावाने आहे का? एखादा निर्णय तुमच्या नावाने आहे का दादा? आर पाटलांनी सावकार मुक्तीचा कायदा केला, सावकारांना जेरीस आणणारा कायदा इथे केला त्यांनी. त्याचबरोबर जादूटोणा विरोधी विधेयक पण त्यांनी आणलं, जादूटोणा विरोधी कायदा त्यांनी. आर पाटलाचं कामकाज महाराष्ट्राच्या लक्षात आहे, तुमचं कामकाज लक्षात नाही ना दादा. तुमचं अजित पवार नाव घेतलं की फक्त जलसंपदा घोटाळा येतो, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा निर्माण डोळ्यापुढे चित्र येतं. आणि ही चित्र, ही इमेज तुमची कोणी बनवली? आज तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात त्या देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला भ्रष्टाचारी म्हटलेलं आहे. भ्रष्टवादी राष्ट्रवादी असं ते म्हणत होते. नॅशनल करप्ट पार्टी तेच म्हणत होते.
आणि तीच नॅशनल करत पार्टी आज तुम्ही त्यांच्या सोबत घेऊन बसलात. अर्धे उपमुख्यमंत्री तुम्ही आज तिथे राहिलेला आहात आणि आर पाटलांच्या नावाने गळा काढता, आर पाटलांना दोषी ठरवता. हे राजकीय संस्कृतीला धरून नाही अजितदादा. हयात नसलेल्या माणसाबद्दल असं कोणी बोलत नाही, हयात नसलेल्या माणसाला कोणी प्रश्न विचारत नाही. ही आपली राजकीय संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, माणुसकी असते. पण तुम्ही त्यांच्या मुलाला पराभूत करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीनं आयात केलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुम्ही तिथे असं काहीतरी आर पाटलांच्या बद्दल जे बोलताय. पण तुम्हाला नम्रपणे सांगतो, आजच तुमची तिथली सीट ती गेलेली आहे. आर आबांची प्रतिमा स्वच्छ होती. आर पाटलांच्या बद्दल या महाराष्ट्राला कोणालाही आक्षेप नाही. एक अजित पवारांनी आता एक आक्षेप नोंदवलाय स्वतःच्या स्वार्थासाठी. बाकी कुणालाही या महाराष्ट्रातल्या जनतेतल्या कोणालाही विरोधी पक्षांना सुद्धा आर पाटलांच्या बद्दल आक्षेप नाही. असं असताना तुम्ही जो आज आक्षेप तिथे नोंदवलाय, केसानी गळा कापला असं जे म्हणलाय, याची परिणिती कवठे महाकाळ मधली जनता लक्षात ठेवेल, महाराष्ट्रातली जनता सुद्धा लक्षात ठेवेल. आणि तुमचे उमेदवार पराभूत होण्यासाठी तुम्हीच आता जलसंपदा घोटाळ्याचा आरोप जो तुमच्यावर झाला तो तुम्ही पुन्हा एकदा उकरून काढला, स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. महाराष्ट्र आता याची चर्चा करेल, मीडिया याची चर्चा करेल, राजकीय विश्लेषक चर्चा करतील. ते जलसंपदा घोटाळा ज्या पत्रकारांना माहिती आहे, ज्यांनी फॉलो केलाय, त्या सगळ्यांना तो माहिती आहे. त्याच्यामध्ये अनेक पत्रकारांनी 2 दिवस विश्लेषण पण केले. ते विजय पांढरे अधिकारी आहेत, अंजली दमानी आहेत, बरेच लोक आहेत की ज्यांनी तो जलसंपदा घोटाळा फॉलोअप केला होता. आम्ही उलट आता अंधारात होतो इतक्या वर्ष, हे आता मला माझ्यासारख्या प्रवक्त्याला सुद्धा कळायला लागलं की जलसंपदा घोटाळ्याची पाळंमुळं कुठपर्यंत होती. तुम्ही घाबरून तिकडे गेलात, केवळ तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी काळवेर आहे हे कळलं होतं, तुम्हाला माहिती होतं, म्हणूनच तुम्ही तिकडे पळालात. ईडी सीबीआयची तुम्हाला भीती वाटली, जेलमध्ये जायची भीती वाटली. नरेंद्र मोदींनी भोपाळमधून तसा तुम्हाला दम भरला आणि म्हणून तुम्ही तिकडे गेला. आज तुम्ही जे काय आर पाटलांच्या निमित्ताने वक्तव्य केलं, हे महाराष्ट्राने आता ओळखलं की नक्कीच त्या जलसंपदा खात्यामध्ये काहीतरी काळवेर घडलेलं होतं. म्हणूनच तुम्ही आज ते घाबरून त्या सत्तेत आहात. आज आर आबांच्या निमित्ताने तुमची तिथली सीट पडलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सुद्धा आर आबा प्रेमी तुम्हाला माफ करणार नाहीत, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुमच्यावर दबाव किंवा आर पाटलांच्यावर दबाव कोणाचा नव्हता. आर पाटील खमके नेते होते, कोणाच्या दबावाखाली काम करणार नव्हते. पण विरोधी पक्षाची आंदोलनं, सभागृहातलं विरोधी पक्षाचं वातावरण हे सगळं तुम्ही पाहिलेलं डोळ्यांनी. असं असताना पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्र्यांचं सरकार तुम्ही काढून घेतलं, देवेंद्र फडणवीसांनी त्याची सही केली, हे सगळ्या घडामोडी असं असताना तुम्ही स्वतःला क्लीन चिट देण्याचा जो प्रयत्न आज केविलवाना केला तो तुमच्या अंगलट आलेला आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचे. हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल, आवडला असेल, तर हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सहकार्य करावं, फॉरवर्ड करावा. आणि सत्याग्रही हे युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करावं, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा आणि आपलं या अनुषंगाने जे काही मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावे. धन्यवाद.